धन्यवाद डीजे मास्टर. मी विनंती करतोय कुरुल या संघाला की आपण आपले दोन सलामीचे फलंदाज ज्यांची नावं आम्हाला माहिती नाहीयेत ते सांगण्यासाठी 12वा खेळाडू आपण पाठवायचा आहे. जयेश फिर से एक बार स्ट्राइक एंड पर, फिर से एक बार लाजवाब स्ट्रोक, कवर पॉइंट के ऊपर से खेल दिया, डी पॉइंट सीमारेखा के बाहर 6 रनों के लिए जय के बल्ले से निकलता हुआ ये पहला छक्का. जयेश ने एक लाजवाब शुरुआत दी है. इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है. पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर छक्का. गेंदबाज के पूरी तरीके से होश उड़ाए रखे है बल्लेबाज जयेश ने. हालांकि गेंदबाज का नाम भी अभी तक हम तक नहीं पहुंचा. 2 रनों की पेनल्टी हम जरूर देंगे और उसके बाद आप 10 जन यहाँ पे झगड़ा करने के लिए आएंगे. इसके पहले मैं विनती करना चाहूंगा, एक आप 12वां खिलाड़ी या आपका कोई रिप्रेजेंटेटिव होगा तो यहाँ पे भेजिए, वरना यहाँ पे 2 का जरूर एक भ्रुदंड आपको दिया जाएगा. आवास या संघाला माझी विनंती असेल, आपला 12वा खेळाडू नसेल तर आम्ही 2 धावा नक्कीच कमी करणार आहोत न सांगता, कारण तशी ऑर्डर्स तसे सूचना आम्हाला देण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद. तो चलिए दोस्तों मैदान में चलते हैं. रनों की संख्या हो चुकी है 11 रन. सौरभ ऑन स्ट्राइक. पहले 3 गेंदों के ऊपर 11 रन जुटा लिए हैं. गेंदबाज यहां पे महंगे साबित होते हुए पहले ओवर की समाप्ति के पहले अगर यहां पे आपका 12वां खिलाड़ी नहीं आता है तो 2 रन यहां पे हम एक्स्ट्रा पकड़ेंगे, ये ध्यान रखिए. तो चलिए इस मर्तबा वाइड का इशारा, आउटसाइड दी ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया. वाइड के रूप में 1 रन यहां पे मिलता हुआ और इस 1 रन के साथ रनों की संख्या 12 रन. 3 गेंदें अभी भी शेष बची हुई है इस पहले ओवर की. 12वां खिलाड़ी नहीं होगा तो जरूर यहां पे 2 ओवर की पेनल्टी दी जाएगी. जी आवाज इस टीम की 12वां खिलाड़ी आ चुका है. धन्यवाद. सौरभ के बल्ले से निकलता हुआ ये बड़ा स्ट्रोक लॉन्ग ऑन की दिशा में 1 बाउंस. हालांकि हवा के खिलाफ खिला हुआ ये स्ट्रोक, ऐसा लग रहा था कि 4 रन आसानी के साथ मिलेंगे, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी, थोड़ी सी हवा में थी और इसी वजह से मिड ऑन की दिशा के फील्डर ने उस गेंद को चेस किया और 2 ही रन पर संतुष्ट होना पड़ा बल्लेबाजों को. इन 2 रनों के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे बढ़ती हुई रनों की संख्या जा पहुंची है 14 रन. अगली गेंद सूरज की. इस बीच बैकफुट पे जाके उसे खेलना चाहते थे कहीं और, गेंद कहीं और चली गई और ये पहला झटका सौरभ के बल्ले से सौरभ के रूप में. यहाँ पे पहला झटका लगता हुआ इस प्रतियोगिता में हम देख सकते हैं जो नियम है, जो यहाँ पे शर्तें हैं उन्हें समझना बहुत ही जरूरी, क्योंकि नए बल्लेबाज VCN कुरुल की जानिब से दिवेश बल्लेबाजी करने के लिए नमूदार होते हुए, मगर इसके पहले मैं बताना चाहूंगा यहाँ पे कंपलसरी आपको चेस करना होगा. गेंद अगर फूटती है तो यहाँ पे जो भी निर्णय होगा, चौका होगा तो चौका दिया जाएगा, छक्का होगा तो छक्का दिया जाएगा और बल्लेबाज अगर आउट है तो उसे आउट करार दिया जाएगा. अगर बल्ले गेंद के 2 टुकड़े होते हैं तो मात्र यहाँ पे उस गेंद को 1.5 करार दिया जाएगा. ये समझने की जरूरत है दोस्तों. प्रसाद 11 आयोजित इस प्रतियोगिता में जो जो नियम है, जो जो शर्तें हैं, आपको समझना बहुत ही जरूरी. किसी भी तरह की यहाँ पे
फिर से एक बार सूरज राइट आर्म राउंड विकेट। इस मरतबा सीधे बल्ले से खेल दिया था दिवेश ने मिड ऑन की दिशा में। दिवेश रन लेना चाहते थे और रनआउट के रूप में दिवेश बैक टू द पैवेलियन। दिवेश यहाँ पे जैसे ही स्ट्रोक खेले मन बना लिया था रन लेने का, रन लेना चाहते थे, मगर उनके साथी बल्लेबाज ने बिल्कुल यहाँ पे उन्हें सहायता सपोर्ट नहीं किया और दोनों में खराब रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन नजर आया और इसी वजह से अपना कीमती विकेट दिवेश को खोना पड़ा। दिवेश आउट होने के बाद नए बल्लेबाज रूपेश वीसीएन कुरुल की जानिब से रूपेश नए बल्लेबाज 07 नंबर की जर्सी परिधान किए हुए। ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 14 रन, 30 गज का दायरा यहां पे मौजूद है। फिर से एक बार नए गेंदबाज राइट आर्म राउंड विकेट। पटकी हुई गेंद शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, खराब गेंद टप्पा खाने के बाद उछलती हुई बाहर की तरफ निकल गई। अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में यहां पे 1 रन मिलता हुआ और इस 1 रन के साथ रनों की संख्या 15 रन। सौरभ नए गेंदबाज। इस बीच बैकफुट पे जाकर उसे खेल दिया था कवर की दिशा में, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया था। इस मरतबा जयेश को गैप ढूंढने में कामयाबी नहीं और रन लेने की भी कोई भी गुंजाइश नहीं। जयेश ने इस इनिंग की शुरुआत बहुत ही बेहतरीन की थी। पहली गेंद के ऊपर चौका, दूसरी गेंद के ऊपर छक्का देखने को मिला था, मगर उसके बाद इस बीच डांसिंग डाउन द विकेट थोड़ा आगे आकर उसे खेलना चाहते थे कवर के ऊपर से, मगर गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई और बल्ले के ऊपरी हिस्से पे लगकर फॉलो थ्रू में सीधा गेंदबाज के दस्तानों में। रन लेने की फिर से एक बार कोई भी गुंजाइश नहीं। अच्छी गेंदबाजी हो रही है। जयेश को यहाँ पे रोक के रखना, थामे रखना, रनों से वंचित करना इतना आसान नहीं। इस मरतबा थोड़ा सा कुछ हटकर कुछ अलग प्रयास करना चाहते थे। अपनी लाइन एंड लेन से भटके ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद फिर से एक बार अंपायर जी ने उसे वाइड करार दिया और वाइड के रूप में 1 रन यहाँ पे जुड़ता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या 16 रन, 16 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। जयेश और उनके साथी बल्लेबाज रूपेश बल्लेबाजी करते हुए वीसीएन कुरुल की जानिब से। इस बीच ओवर पिच गेंद, मगर यहाँ पे एक कैच टपकने का मौका था, उस मौके को खोया। हालांकि कोशिश की थी मगर उस गेंद को लपक नहीं पाए, उस कैच को लपक नहीं पाए और इस वजह से जयेश जैसे बल्लेबाज को एक जीवन दान मिलता हुआ। उस जीवन दान का फायदा उठाया और देखते देखते अपने यहाँ पे छोर बदलते हुए 1 रन आसानी के साथ मुकम्मल करते हुए अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया 17 रन, 17 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। दूसरा ओवर प्रगति पर। इस बीच जोरदार अपील एलबीडब्ल्यू का लेग बिफोर द विकेट के लिए एक जबरदस्त अपील देखने को मिला। अंपायर जी ने उस अपील को नकारा। उल्टे हाथ से खेलने की कोशिश की थी रुपेश ने पहली गेंद के ऊपर यहाँ पे, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, सीधा गेंद उनके पैर से टकराई थी। बहुत ही अच्छी गेंदबाजी इस मरतबा सौरभ ने इस ओवर में की है, हालांकि 30 गज का दायरा। ओहो, लाजवाब गेंदबाजी,
इस गेंद का कोई जवाब नहीं है, क्योंकि गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद उछली थी तकरीबन कंधे के ऊंचाई तक और थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई गेंद बल्लेबाज के कानों से सीटी बजा तक चली गई विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर वहीं पे रुका हुआ है। फिर से एक बार सौरभ, फिर से एक बार उसी तरह की गेंदबाजी सौरभ द्वारा। लाजवाब ओवर यहाँ पे घटता हुआ, कमाल की गेंदबाजी की। 30 गज के दायरे के अंदर इस तरह की गेंदबाजी करना दोस्तों इतना आसान नहीं। आवाज के ये सौरभ गेंदबाज इस ओवर में पूरी तरीके से बल्लेबाजों के ऊपर हावी हो चुके हैं। पहले ओवर में 14 रन आए थे, एक विकेट खोया था, मगर दूसरे ओवर में यहाँ पे मात्र 3 रन खर्च किए हैं। तो 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 17 रन स्कोरबोर्ड पे लगते हुए पहले ओवर में 14, दूसरे ओवर में 3। नए गेंदबाज जब तक आते हैं तब तक मैं फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए सौरभ भूरे के पास। धन्यवाद। धन्यवाद यासिन सर। 2 षटकांच्या समाप्तीनंतर VCN कुरुळ संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 17 धावा धावपलकावरती लागतायत। पाहूया गोलंदाज जयेश कवळे गोलंदाजीसाठी येतोय। या मोसमामध्ये नक्कीच जयेशने आपला जबरदस्त खेळ दाखवलाय। पाहूया राईट आर्म राऊंड विकेट। जयेशच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, चेंडू डीप कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातात। एक जबरदस्त झेल पाहायला मिळतोय। कम ऑन डीजे। फलंदाज जयेश याने नक्कीच पहिल्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात केली होती। पॉवर प्ले मध्ये जबरदस्त फटकेबाजी केली होती, मात्र एक पाहिलं तर नक्कीच गॅप निवडण्यामध्ये नक्कीच कमजोर ठरतोय तो फलंदाज जयेश कवळेच्या पहिल्या चेंडूवरती पाहिला तर नक्कीच एक जबरदस्त चेंडू आपण पाहिलं तर ऑफ स्टंप पासून थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, एक कव्हर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये असलेला क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही आणि तिसरा हादरा बसतोय VCN कुरुळ संघाला। तर VCN कुरुळ संघाचा जयेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजीसाठी येतोय रुपेशला साथ देण्यासाठी बंटी। जर्सी क्रमांक 5 परिधान केलेला आपण पाहतोय बंटी सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे। मात्र पाहूया रुपेश यावेळी कशा रीतीने कामगिरी करतोय VCN कुरुळ संघाला। जयेश कवळे आपण पाहिलं तर नक्कीच या मोसमामध्ये नागेश्वर आवाज संघाला नेहमीच त्याने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती प्रत्येक नंबर्स मिळवण्यामध्ये नक्कीच गवसणी घातले। पाहूया जयेश राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना हा चेंडू यावेळी पाहिलं तर बॅकफूट वरती जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पाहिलं तर नक्कीच प्रोटेक्शन, पाहिलं तर नक्कीच ओपन मैदान असलं की गोलंदाजाला गोलंदाजीमध्ये टप्प्यावरती नियंत्रण मिळवणं नक्कीच गरजेचं असतं। आपण पाहिलं तर नक्कीच ऑफ स्टंप पासून थोडेसे बाहेर टाकले जाते चेंडू, त्यासाठी 2 क्षेत्ररक्षकांचं सुद्धा गोलंदाजाने प्रोटेक्शन घेतलंय। पाहिलं तर डीप स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थर्डमॅन क्षेत्रामध्ये असे 2 क्षेत्ररक्षक तैनात केले आपण पाहतोय। जयेशचा 30 तरार मारा पाहतोय। रुपेश यावेळी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज लागली जाते, विकेट कीपर सौरभकडे चेंडू विसावला जातोय। चौथा हादरा बसतोय VCN कुरुळ संघाला। जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन जयेश कवळेकडून पाहायला मिळतंय।
पहिल्या चेंडूवरती नक्कीच फलंदाजाला बाद केलं होतं. एक सेट फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर रुपेश सुद्धा एक खराब फटका खेळून नक्कीच यावेळी बाद होतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंमध्ये 2 फलंदाजांना जयेश कवळे याने नक्की तंबूमध्ये पाठवलंय. आता मात्र नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय. डावकरी हाताचा फलंदाज आदित्य. 4 गडी बाद झाल्यानंतर आदित्य पाहूया यावेळी कशा रीतीने कामगिरी करतोय. याच आदित्यने नक्कीच सुशांत फळसणकर आयोजित स्पर्धेमध्ये याच मैदानावरती आपल्या गोलंदाजीचा बोलबाला नक्कीच दाखवला होता. मात्र पाहूया यावेळी फलंदाजीचा बोलबाला विसिएन कुरुळ संघाला नक्कीच दाखवून द्यावा लागणार आहे. तो फलंदाज आदित्य आला. जयेश कवळीची जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं नक्कीच की मार्च महिना उजाडलाय आणि मार्च महिना उजाडलाय तरी नक्कीच क्रिकेटचा मोसम आपण पाहिलं तर नक्कीच जबरदस्त. या मोसमामध्ये आपण पाहिलं तर 100 पेक्षा अधिक स्पर्धा आपल्या अलिबाग टू रेवस या पट्ट्यामध्ये झालेल्या आपण बऱ्याच वेळेला पाहिल्या. तर पाहूया गोलंदाज जयेश कवळे राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना फलंदाज आदित्य सज्ज आहे. आदित्य यावेळी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामधून. यावेळी चेंडू निसटला जातोय. झेल सुटला जातोय. फलंदाज आदित्य याला जीवदान मिळतंय. जयेश कवळीची जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण की पहिल्या षटकामध्ये सूरज याने 14 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये सौरभ याने नक्की पिचूल मारा केला होता आणि त्याने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. आणि या षटकाचा आपण खेळ पाहिला 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धावपलकावरती लागले आणि 2 गडी बाद सुद्धा केलेले आहेत गोलंदाज जयेश याने. तर पाहूया यावेळी बंटी कशा रीतीने सामोरा जातोय. बंटीला सुद्धा यावेळी नक्कीच जबरदस्त चेंडू शरीरावरती आदळतोय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू यावेळी अडवण्याचा प्रयत्न करतोय. तोवर 1 धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. विसिएन कुरुळ संघाला नक्कीच फलंदाजांना यावेळी मोठे फटके खेळणं नक्कीच गरजेचं असणार आहे आणि ते मोठे फटके यावेळी बंटी आणि आदित्य यावेळी कशा रीतीने करतायत. आपण पाहिलं तर कुरुळ ते रामराज पट्ट्यामध्ये मैत्री स्पोर्ट कुरुळ संघाकडून हे दोन्ही खेळाडू नक्कीच खेळताना आपण पाहिले. मात्र पाहूया यावेळी विसिएन कुरुळ संघाला यावेळी कशा रीतीने या 2 फलंदाजांकडून धावा बनवल्या जात आहेत. जयेशचा पुढील चेंडू पाहूया. राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना आदित्यला यावेळी आपण पाहिलं तर अखूट टप्प्याचा हा चेंडू पंचांकडे नक्कीच यावेळी दाद मागत असताना मात्र पंचांचा इशारा येतोय की षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावपलकावरती 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा धावपलकावरती लागलेले असताना नागेश्वर आवाज संघाच्या गोलंदाजांचं कौतुक जितकं करावं लागेल तितकं नक्की थोडं आहे. पाहिलं तर सौरभ आणि जयेश याने नक्कीच जबरदस्त गोलंदाजी केलीय. आता मात्र पाहूया उर्वरित 2 षटकांचा खेळणं बाकी आणि 2 षटकांमध्ये विसिएन कुरुळ संघाचे फलंदाज बंटी आणि त्याचा साथीदार आदित्य यावेळी कशा रीतीने कामगिरी करतायत. आता पाहिलं तर नक्कीच 19 धावा धावपलकावरती लागतायत. जवळपास 50 धावा तरी धावपलकावरती लागणं नक्कीच अनिवार्य असणार आहे. आपण पाहिलं तर नक्कीच नागेश्वर आवाज संघाने सुद्धा या मोसमामध्ये आपला जबरदस्त खेळ दाखवलाय. त्यांनी सुद्धा नक्कीच कित्येक नंबर सुद्धा त्यांच्या नावावरती आहे. मात्र पाहूया यावेळी ओपन मैदान आहे. ओपन मैदानावरती आपण पाहिलं तर नक्कीच खऱ्या अर्थानं 11च्या 11 खेळाडूंना आपला जबरदस्त असा खेळ दाखवावा लागतो. तर गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजीसाठी येतोय. पाहूया बंटी स्ट्राइक एंड वरती. बंटीला पहिला चेंडू फुल टॉस स्वरूपाचा हा चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला नक्कीच यावेळी चेंडू लागतोय. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. थर्ड मॅन क्षेत्ररक्षक चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये येऊन चेंडूला फील्ड करतोय, फेक करतोय. तोवर 1 धावावर समाधान मानावं लागते. धावसंख्या 2 धावांवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. 21 धावा धावपलकावरती लागतायत. पाहूया यावेळी बंटी कशा रीतीने आपल्या संघाला म्हणजेच विसिएन कुरुळ संघाला यावेळी धावा बनवण्याचं काम करतोय. पाहूया हा चेंडू. बंटी याने नक्की थोडासा लेट कट करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरील कडा लागून चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या लागले धावपलकावरती 22 धावा.
ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट. ड्रीम्स क्रिकेटने पहिल्यांदाच नक्कीच एक लाईव्ह टेलिकास्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न केलाय. कारण की त्यांच्याकडून मी स्वतः ऐकलं होतं की 20-25 दिवसापूर्वी की प्रसाद 11 अलिबाग आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच स्पर्धा करायची आहे. आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून. लेग बिफोर द विकेटचा जोरदार अपील आणि पंच अपील उचलून धरतायत. नियम क्रमांक 36 लागू करत असताना कमांड डीजे. जबरदस्त गोलंदाजी नागेश्वर आवाज संघाच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळतंय. सौरभचा हा चेंडू पाहायला तर रॅपिड टाकलेला हा चेंडू गुडलेन स्पॉट वरती टप्पा घेतल्यानंतर आपण पाहतो आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात उसळी घेतलेला हा चेंडू. कारण की पाहिलं तर नक्कीच अतिरिक्त वेग नक्कीच गोलंदाजाने या चेंडूवरती टाकला होता. कारण की पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट चेंडू पायावरती आदळतोय. LBW आपण पाहिलं तर नक्कीच की LBW स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू फलंदाजाच्या नक्कीच यावेळी शरीरावरती आदळला तर चेंडू त्या फलंदाजाला नक्कीच पायचीच्या स्वरूपात म्हणजेच लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात नक्कीच बाद केलं जात आहे. आणि त्याचाच नक्कीच प्रत्यय पाहायला मिळतोय. नियम क्रमांक 36 ICC लॉ क्रमांकामधील नक्कीच लागू केलाय. सौरभचा हा चेंडू संकेत यावेळी हुक करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपला येऊन नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न करतोय. फाईन लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये नक्कीच मारण्याचा प्रयत्न करतोय. अखूट टप्प्याची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते सौरभच्या गोलंदाजीतून. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. पाहूया यावेळी सौरभ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना संकेत पाहूया यावेळी कशा रीतीने कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. यानंतर होणारा सामना गावदेवी रांजणपाडा विरुद्ध राजा शिव छत्रपती किहिम. चला दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. सौरभचा हा चेंडू पाहतोय. पंच प्रथमेश पाटील यांचा इशारा येतोय. नियम क्रमांक 22 लागू केलाय आणि 22वा नियम क्रमांक लागू केल्यानंतर आपण पाहतोय की अवांतर धावफलकावरती वाढते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या लागले धावफलकावरती 23 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज सौरभ गवाणकर गोलंदाजी करत असताना संघाचा कर्णधार आपण पाहतोय नागेश्वर आवाज संघाचा. गोलंदाज सौरभ टू संकेत. संकेत यावेळी हलक्याच हाताने खेळतोय. चेंडू जातोय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धावर समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. 24 धावा धावफलकावरती लागतायत. पाहूया यावेळी फलंदाज कशा रीतीने कामगिरी करतोय सौरभ. सॉरी बंटीच्या बॅट मधून मोठे फटके येणं VCN कुरुळ संघाला नक्कीच अनिवार्य असणार आहे. पाहूया हा चेंडू. बंटीला यावेळी अकूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात. बंटी बॅक टू द पॅव्हलियन. नक्कीच एक जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बंटीला नक्कीच यावेळी तंबू मध्ये पाठवतोय. धन्यवाद. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 24 धावा. 4 षटक पूर्ण 24 धावा धावफलकावरती लागतात. गडी बाद झालेले आहेत. 6 गडी बाद 24 धावा धावफलकावरती लागतात. नागेश्वर आवाज संघाच्या गोलंदाजांनी केलेली एक जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 14 धावा धावफलकावरती आल्या होत्या. मात्र नंतरच्या 3 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं नागेश्वर आवाज संघाच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. मागील सामना आपण पाहिला तर नक्कीच फलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला होता. 60 पेक्षा अधिक धावा धावफलकावरती नक्कीच लागल्या होत्या. आता मात्र पाहूया शेवटच्या षटकामध्ये संकेत सचिनच्या गोलंदाजीवरती
सचिनच्या गोलंदाजीवरती पाहूया पहिला चेंडू सचिन याचा पहिला चेंडू हलकाच एलबीडब्ल्यूचा अपील पाहायला मिळतोय. संकेत पुन्हा एकदा ह्या चेंडूवरती पाहिला तर नक्कीच ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट, स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग या क्षेत्रामध्ये नक्कीच मारण्याचा प्रयत्न करतोय. मात्र त्या प्रयत्नामध्ये संकेत अयशस्वी ठरतोय. पाहूया हा चेंडू. संकेतने यावेळी आपण पाहिलं तर नक्कीच कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला मारलाय. डीप कव्हर क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूला फील्ड करतोय. एक थोर समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. हा सामना पाहिला तर नक्कीच लो स्कोरिंग सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकते की काय. मात्र 4 चेंडूंचा खेळ ना बाकी फलंदाजीसाठी नवीन फलंदाज राजा शेवटच्या 4 चेंडूंवरती जर मोठे फटके जर लगावले तर एक सामना रंगतदार होऊ शकतो. यावेळी थर्डमॅन क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक चेंडूला यावेळी फील्ड करतोय. लेट कट करण्याचा प्रयत्न, एक धावावर समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा. 26 धावा धावफलकावरती लागतायत. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पाहिलं तर नक्कीच गोलंदाजाचा रनिंग मध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होताना दिसतंय. पुन्हा एकदा सचिन आपल्या बॉलिंग मार्क वरती जातोय. नेहवली क्रीडा संकुल हे मैदान आपण पाहिलं तर नक्कीच एक ओपन मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया हा चेंडू. संकेत यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव जातोय. हे होणं नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी आपण पाहिलं तर नक्कीच एक गरजेची गोष्ट नक्कीच म्हणावी लागेल. कारण की चेंडूवरती मोठे फटके येत नाहीये. सचिन सुद्धा एक जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय. रिवर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, एलबीडब्ल्यूचा हलकाच अपील केला जातोय. रनआउटच्या स्वरूपात सुद्धा हलकाच अपील, मात्र सुरक्षितरित्या राजा आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. नागेश्वर आवास विरुद्ध बीसीएन कुरुळ असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद 11 अलिबाग आयजीटी क्रिकेट स्पर्धा, एक जबरदस्त भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा. खास म्हणजे एक लाईव्ह टेलिकास्ट ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. राजा यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅट यामधील नक्कीच अंतर पाहायला मिळतं. कारण की चेंडू विकेट किपर सौरभच्या हातामध्ये विसवतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर बीसीएन कुरुळ संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. तर जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता असणार आहे ते नागेश्वर आवास संघाला. आपण पाहिलं तर नक्कीच एक लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतोय. मागील सामना आपण पाहिला तर 5 षटकांमध्ये 68 धावा ठोकल्या होत्या. मात्र दुसरा सामना पाहतोय की फक्त 5 षटकांमध्ये बीसीएन कुरुळ संघाच्या 27 धावा धावफलकावरती लागतायत. एक माफक आव्हान नागेश्वर आवास संघाचे फलंदाज यावेळी 28 धावांचा पाठलाग कशा रीतीने करतायत. आपण पाहिलं तर नक्कीच प्रसाद 11 अलिबाग आयजीटी क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू झालेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहिलं तर नक्कीच 24 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय. आजच्या दिवसामध्ये 8 संघ आपला जबरदस्त खेळ दाखवणार आहेत आणि 8 संघांमधील एक संघ बक्षीसपात्र संघ म्हणून नक्कीच होणार आहे. सोडत चिठ्ठीमध्ये नक्कीच टॉप 3 मध्ये आज संघ नक्कीच पोहोचणार आहे. मात्र पाहूया यावेळी 30 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता असणार आहे. तर 28 धावांची आवश्यकता असताना नागेश्वर आवास संघाचे फलंदाज यावेळी कशा रीतीने धावा जमवत आहेत. मात्र नक्कीच नागेश्वर आवास संघाच्या गोलंदाजाने जशी गोलंदाजी केली होती तीच गोलंदाजी यावेळी बीसीएन कुरुळ संघाचे गोलंदाज कशा रीतीने करतायत हे ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक माझे सर यासिन सरांकडे. ओ टू यासिन सर, धन्यवाद. धन्यवाद सौरभ. प्रसाद 11 अलिबाग या संघाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व संघांचं आणि मायबाप प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय.
VCN कुरुळी या संघानं प्रथम फलंदाजी करत असताना अगदी निराशा केले. निर्धारित 5 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 27 धावा धाव फलकावरती लगावल्या. तसं पाहिलं तर सुरुवात अगदी छान झाली होती. पहिल्याच चेंडूवरती चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता. अर्थात पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा झाल्या होत्या, तरी सुद्धा उर्वरित 4 षटक आणि 4 चेंडूंमध्ये मात्र 17 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती आलेले आहेत. अगदी निराशाजनक अशी कामगिरी आणि यालाच म्हणतात क्रिकेट. बऱ्याच वेळा आपण ऐकलंय, पाहिलंय, वाचलंय, अनुभवलंय. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे आणि याच्यामध्ये कधी राजाचा रंक आणि रंकाचा राव होईल हे सांगता येत नसतं. आताच पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या डोळ्यासमोर एक चित्र जे आपण पाहिलं ते नक्कीच कोणीही पाहिलं नसेल स्वप्नात सुद्धा की VCN कुरुळ या मातब्बर संघाला अक्षरशः 27 धावांवरती रोखलंय, ते म्हणजे 5 षटकांमध्ये. 2 षटकांचा पॉवर प्ले आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत, तरी सुद्धा तत्पूर्वी एक निवेदन आहे. रांजणपाडा आणि किहीम या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाशी संपर्क साधा. राजा शिवछत्रपती किहीम आणि रांजणपाडा, मित्रांनो माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर कृपया सहकार्य करा. आपण सुद्धा टुर्नामेंट आयोजित करता. टॉस या मधल्या वेळेमध्ये झालाच पाहिजे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. कृपया सहकार्य करा. तो चलिए दोस्तों, मैच इज ऑन. फिर से एक बार मैच यहाँ पे शुरू होता हुआ. पहला ओवर लेके आए हैं आदित्य घाड़गे, अपना निजी पहला ओवर, और टीम की तरफ से भी पहला ओवर बाएं हाथ से राउंड विकेट. फ्लाइटेड गेंद, हालांकि फुल टॉस गेंद थी मगर उसका अंदाजा नहीं आया बल्लेबाज को. बल्लेबाज देखते रह गए और देखते देखते गेंद विकेट कीपर सौरभ के दस्तानों में. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. हवा में लहराती हुई गेंद, थोड़ी सी स्विंग होती हुई गेंद बल्लेबाज को पूरी तरीके से यहाँ पे चकमा देती हुई. यहाँ पे ऐसी ही गेंदबाजी करनी होगी. हर एक ओवर में मात्र 3, 4 या 5 रन यहाँ पे खर्च करने पड़ेंगे, तब जाके यहाँ पे कुछ काम बनेगा. वरना एक भी ओवर यहाँ पे खराब जाता है तो ये मैच VCN कुरुळ के हाथों से फिसलता हुआ हमें नजर आएगा. रांजणपाडा या संघाचे संघनायक आलेले आहेत. मी विनंती करतोय की ही मी या संघाला सुजित पाटील लोणारे यांचं सुद्धा इथे आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत. तो दोस्तों फिर से एक बार मैदान में चलते हैं जहां पे जीतने के लिए मात्र 28 रनों की जरूरत 5 ओवर में. पहला ओवर लेके आए हैं आदित्य घाड़गे, अपना निजी पहला, और टीम की तरफ से भी पहला ओवर. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद. शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग, शॉट स्क्वायर लेग. एक गली की दिशा में फील्डर तैनात. एक शॉट कवर पॉइंट, एक शॉट कवर मिड ऑफ, मिड ऑन, एक डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग. ये पहला झटका बाएं हाथ के बल्लेबाज, बैक टू द पैवेलियन. हालांकि गेंद थोड़ी सी शॉर्ट जरूर थी मगर टप्पा खाने के बाद थोड़ी सी घूमती हुई. गेंद और बल्ले का सही ताल्लुक नहीं, और ये पहला विकेट. प्रॅक्टिसला जेव्हा मागील ना प्रॅक्टिसला तेव्हा हाच बॉल द्यायचा, दुसरा बॉल द्यायचा नाही. हा तुमच्याकडे पेन आहे तर द्या प्रॅक्टिस, किंवा पी असं करा मोठा होईल, पी करा मोठा. तत्पूर्वी आपण पाहतोय राजा
शिवछत्रपती किहीम या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, अभिनंदन। तो दोस्तों मैदान में फिर से एक बार मैं आप सभी को ले चलूंगा जहां पे हम देख सकते हैं एक साधारण सा मैच मुझे नजर आता हुआ, क्योंकि 28 रन 5 ओवर के इस फॉर्मेट के मैच में बनाना बहुत ही आसान माना जाएगा। हालांकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, इसमें हर प्रेडिक्शन फेल है, मगर दोस्तों हर एक चीज की यहाँ पे हद होती है। नए बल्लेबाज सर्वेश इस मर्तबा स्ट्राइक एंड पर अंपायर से गार्ड लेते हुए, और नॉन स्ट्राइक के एंड पर बल्लेबाज जो है सौरभ इसे एक बार अच्छी गेंद आदित्य की ढीले हाथों से उसे खेल दिया था। प्रसाद की अच्छी फील्डिंग, प्रसाद पाटिल बहुत ही चौकन्ने थे, बहुत ही चुस्त थे, मगर फिर भी उनसे ज्यादा चुस्त और फुर्तीले बल्लेबाज यहां पे साबित होते हुए बहुत ही खूबसूरती के साथ रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए जैसे ही स्ट्रोक खेला दौड़ पड़े और उनका साथ निभाया था उनके संग सहकारी ने, और इसी वजह से ये पहला रन यहां पे मुकम्मल होता हुआ इस एक रन के साथ रनों की संख्या 2 रन। सर्वेश और सौरभ इस मरतबा स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करेंगे, आदित्य का सामना करेंगे। इस बीच शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे खेल दिया लॉन्ग लेग की दिशा में, फील्डर कोई भी मौजूद नहीं, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। इस चौके की सहायता से रनों की संख्या 6 रन, 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद आदित्य फिर से एक बार स्लोवर 1 गेंद, मगर बल्लेबाज फिर से एक बार चौकन्ने थे, बल्लेबाज ने कोई भी यहां पे जल्दबाजी नहीं की, ढीले हाथों से खेल दिया था कवर पॉइंट की दिशा में। डी पॉइंट के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचेंगे, फील्ड करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया, और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया 7 रन, 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 28 रनों की जरूरत, यानी अभी भी 21 रनों की और जरूरत बचे हुए 24 गेंदों में। पहले ओवर की यहां पे समाप्ति हो चुकी है। एक आसान सा लक्ष्य, आसान सा मैच। हालांकि नागेश्वर आवास टीम की मैं सराहना करना चाहूंगा, काबिल तारीफ उन्होंने सबसे पहले तो गेंदबाजी की, और इतनी अच्छी बल्लेबाजी करने वाली टीम अर्थात VCN कुरुल को चारों खाने चित कर दिया है बल्लेबाजी के रूप में, और यहाँ पे अब बैकफुट पे ढकेला है और फ्रंट फुट पर बल्लेबाजी करते हुए। हालांकि बल्लेबाज धीरे धीरे इत्मीनान के साथ, आसानी के साथ, आराम के साथ एक एक रन यहाँ पे बनाते हुए इस मरतबा ओवर पिच गेंद आउट देखा ना था, मिड विकेट सीमा रेखा के बाहर खेल दिया 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर। सौरभ के बल्ले से निकलता हुआ ये बहुत ही खूबसूरत छक्का। सौरभ बहुत ही चतुराई के साथ, बहुत ही होशियारी के साथ यहाँ पे अपने दिमाग के साथ खेलते हुए नजर आ रहे हैं मुझे। जैसे ही अच्छी गेंद होती है एक एक रन बनाना नहीं चूकते, और जैसे ही ओवर पिच गेंद मिली, शॉर्ट ऑफ लेन गेंद मिली, उसका पूरा फायदा उठाया उस बल्लेबाज ने। इस बीच रिवर्स स्वीप की कोशिश काफी हद तक सफल, डी पॉइंट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर।
26 धावा झालेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना आवास या संघाने जिंकलाय. मनपूर्वक अभिनंदन.